नमस्कार, मी शुभम बालासाहेब जाधव, शेतकरी पुत्र। आणि 26/7/2024 रोजी नर्सरीवर कारवाई करण्यासाठी मी अनेक वेळा पत्र दिलेलं आहे कृषी विभागाला आणि जेवढे संबंधित अधिकाऱ्यांना आहेत त्यांना पण दिलेलं आहे। कारण ते नर्सऱ्या जेवढ्या आहेत लातूर शहरात अनधिकृत आहेत, फक्त 7 ते 8 जणांचं लायसन आहे आणि अनधिकृत नर्सऱ्या असल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे। एक शेतकरी होता चांडेश्वर गावाचा, त्यानं एक रोप घेतला होता फुलाचं, पांढऱ्या फुलाचं। मग पांढऱ्या फुलाचं घेतल्यानंतर पिवळे फुलं आले। त्या नर्सरीवर कारवाई करण्यासाठी त्याने पण पत्र दिले, पण त्याला अद्याप कसली शेतकऱ्याला कारवाई करून देत नाही अधिकारी। बहुतेक नर्सरीकडून काहीतरी देणे घेणे झाल्याशिवाय, असा माझा आरोप आहे की काहीतरी देणे घेणे झाल्याशिवाय कारवाई होत नाही। म्हणून मी अन्न त्यागाला उपोषणाला बसत आहे एवढ्या नर्सरीवर कारवाई करण्यासाठी। ज्या अनधिकृतपणे आहेत नर्सऱ्या त्यांच्यावर कारवाई करावं हे आमची विनंती आहे। अधिकाऱ्याचं त्यांचं संबंध असतील काहीतरी, म्हणजे टक्केवारी वगैरे असतील त्यांच्यात, असं मला वाटतं। त्यामुळं ती कारवाई करू शकत नाही। नर्सऱ्या परराज्यातील वरून कलमे रोपे आणतात, त्या अनधिकृत कसलीही नोंद नसलेली आणतात नर्सऱ्यावर, आणि ते शेतकऱ्यांना जर दिलं तर ते उगवत नाहीत किंवा ते हे होतात, वाढत नाहीत, पुन्हा त्याला फळं लागत नाहीत। असं आहे। 26/7/2024 रोजी मी पत्र दिलं आणि आता माग एक 15 दिवसाखाली मी अल्टिमेट दिलं, पण तरी पण त्या नर्सरीवर कारवाई होऊ शकत नाही।